आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। जत तालुक्यात अतिवृष्टी आणि गारपीटचा तांडव। आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन, तात्काळ पंचनाम्याचे आदेश। जत तालुक्यातील मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी व पाछापूर या गावांमध्ये गारपीट आणि प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। शेतातील उद्ध्वस्त झालेली पिके आणि हातबल झालेला शेतकरी पाहून पडळकर यांनी शेताच्या बांधावरून थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन लावत तालुक्यातील नुकसानीची माहिती दिली। आमदार पडळकर यांनी कृषी मंत्र्यांना सांगितलं की जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि अतिवृष्टी झाली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हालाकीची झाली आहे। त्यांनी कृषी मंत्र्यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली। यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। कृषी मंत्र्यांच्या या आदेशानंतर तालुक्यात पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झालं आहे। यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळण्याची शक्यता आहे। जत तालुक्यात झालेल्या या अतिवृष्टी आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे। गारपीट झाली 1.5 तास माझ्या मतदारसंघात 4 गावात आणि इतकं 100-150 कोटी रुपयाचं नुकसान झालंय। आता मी तुमचे अधिकारी, महसूलचे अधिकारी सगळे व्हिजिट केले, तुम्ही जरा सूचना द्या त्यांना। सांगतो आहे का तुमच्या घरी आहेत की 1 मिनिट। महसूल अधिकारी आहेत आपले नायब तहसीलदार। हाँ सर, सर नमस्ते। तुम्ही एकत्र तुम्ही आणि आपले कृषीला घेऊन एकत्र पंचनामे करा। यस सर, यस सर, यस सर, यस सर, करून घ्या तुम्ही करून घ्या। यस सर, हाँ देतो। हाँ मामा, बाकी ठीक आहे ना? बाकी ठीक आहे।